यानंतर बघूयात दसरा मेळाव्याकरता दादरचं शिवाजी पार्क मैदान मिळवण्यासाठी शिवसेना आणि बंडखोर आमदारांच्या गटामध्ये रस्सीखेच सुरू असून मुंबई महापालिकेने कोणाला परवानगी द्यायची याबाबत अद्याप निर्णय घेतलेला नाही। त्यातच आता वांद्रे कुर्ला संकुलातील MMRDA मैदानाकरता शिंदे गटाने केलेला अर्ज MMRDAने स्वीकारल्याची माहिती मिळते। वांद्रे कुर्ला संकुलातील 2 मैदानं कार्यक्रमासाठी भाड्याने देण्यात येतात। यापैकी एका मैदानासाठी शिंदे गटाने तर दुसऱ्या मैदानाकरता शिवसेनेने अर्ज केला होता। मात्र शिवसेनेने अर्ज केलेलं मैदान आधीपासूनच आरक्षित असल्यामुळे शिवसेनेचा अर्ज फेटाळण्यात आला। परिणामी दोन्ही गटांना जर शिवाजी पार्कची परवानगी मिळाली नाही तर शिंदे गटाकडे BKC MMRDA मैदानाचा पर्याय असू शकणार आहे। पुढे बघूयात रामदास कदम यांनी आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप केलेत। आदित्य ठाकरेंनी प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडून 100 कोटी घेतल्याचा आरोप त्यांनी केला। दरम्यान या संदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिल्याचंही त्यांनी म्हटलंय। कोकणात येऊन गद्दार म्हणायचं हे 100 खोके घेणाऱ्या आदित्य ठाकरेंनी सांगू नये असा टोलाही त्यांनी यावेळी आदित्य ठाकरेंना लगावलाय। खोक्याची भाषा आदित्य सारख्या माणसाने करायची। प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे 100 कोटी त्यांनी घेतलेत पर्यावरण विभागाकडे वळवून। त्याचं काय झालं त्याची चौकशी करण्यासाठी मी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री यांच्याकडे पत्रच दिलं आहे। तर 100 खोके हे कसे कुठून घ्यायचे हे सगळं त्याला माहिती आहे। 2.5 वर्षामध्ये हे कधी बाहेर पडले नाहीत। बाप मुख्यमंत्री बेटा मंत्री कॅबिनेट नेता बाहेर आणि हे चिंपाट चिपळूणचं आमचं ते मला म्हणतो मी केशव भोसलेच्या गाडीवरती ड्रायव्हर होतो। काय स्वप्न बघितलंस काय तू? जा केशव भोसले जिवंत आहेत त्यांना विचारला जाऊन खोटं काय लोकांना सांगतोयस? राष्ट्रवादीसाठी गेल्यासाठी माझ्या पाया पडला होता। अरे तू राष्ट्रवादीत गेल्यानंतर तुला मुळासकट ओढून काढण्यासाठी पहिली सभा चिपळूणला मी घेतली होती। मला बाळासाहेबांनी पाठवली होती त्यावेळेला। तुझी अवकात काय मला राष्ट्रवादी घेऊन जायची? तुला शिवसेनेमध्ये आणण्यासाठी मी प्रयत्न केले। तुला 95ला तिकीट देण्यासाठी मी प्रयत्न केले बाळासाहेबांकडे। पुढे बघूयात वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प राज्याबाहेर जाण्यावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू आहे। महाराष्ट्र काय पाकिस्तानात होता का? तसेच प्रकल्प का पळवला असा सवाल आदित्य ठाकरेंनी केलाय आणि त्याला देवेंद्र फडणवीसांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय। महाराष्ट्राची तुलना पाकिस्तानशी करणं हे दुर्दैवी असल्याचं फडणवीसांनी म्हटलंय। कंगना राणावत बोलल्या होत्या तेव्हा हंगामा झाला होता। आता तीच भाषा आदित्य ठाकरे वापरत असल्याचंही फडणवीसांनी म्हटलंय। मग महाराष्ट्र पाकिस्तान होता का इथून तो प्रकल्प पळून लावला तो? आणि महत्वाची गोष्ट हीच राहिली ना की आमच्या मग महाराष्ट्राच्या मुलांनी काय चूक केली आहे। मूळ मुद्दा हाच राहतो की कुठेही गुंतवणूक जाऊ दे, मला त्याचं दुःख नाहीये। मी उलट गुजरातच्या जे काही उद्योग मंत्री असतील आम्ही पाठपुरावा करत होतो तेव्हा इथे प्रकल्प जुळणार होता। आमचं सरकार पडल्यानंतर तिथे एका महिन्यात खेचण्यासाठी मी त्यांचं कौतुक करतो की त्यांनी ती चतुर्थ दाखवली आणि तिथे तो एका महिन्यात खेचला प्रोजेक्ट। पण मग आपल्या इकडच्या राज्यकर्त्यांनी काय चूक केली किंवा आमच्या मुलांनी इथे काय चूक केली, मुलींनी काय चूक केली की जो रोजगार इथे येणार होता तो निघून गेला? मला आश्चर्य वाटतं की महाराष्ट्राची तुलना ते पाकिस्तानशी करतायत। एकदा कंगना रनावत असं काहीतरी बोलल्या होत्या तर केवढा हंगामा झाला होता, केवढा गजब झाला होता। आता आदित्य ठाकरे तीच भाषा जर बोलणार असतील तर मला आश्चर्य वाटतं।